भंडारा जिल्ह्यामध्ये महायुतीतल्या शिवसेना आणि भाजपमधला वाद शिगेला पोहोचल्याचं दिसतंय। भाजपचे आमदार परिणय फुके आणि शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यात विस्तवही जात नाहीये। नुकत्याच झालेल्या महसूल दिनाच्या कार्यक्रमात शिवसेनेचा बाप मीच असं वक्तव्य परिणय फुके यांनी केलं आणि हा वाद आणखी वाढलाय। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। भंडारा जिल्ह्यामध्ये भाजप शिवसेना वाद शिगेला। नरेंद्र भोंडेकर परिणय फुके यांच्यात दुरावा। शिवसेनेचा बाप मीच, फुकेंचं वक्तव्य। फुकेंनी जाहीर माफी मागावी, शिवसेनेची भूमिका। शिवसेनेचा बाप मीच हे वक्तव्य भाजपचे आमदार परिणय फुके यांनी भंडाऱ्यामध्ये केलं आणि त्यांच्या या वक्तव्यानं भंडाऱ्यात महायुतीमध्ये मोठा वाद पेटलाय। परिणय फुके आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यातल्या राजकीय वादाचा इतिहास तसा मोठाच आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र भोंडेकर हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते। भाजपनं त्यांच्या विरोधात अरविंद भालाधरे यांना मैदानात उतरवलं होतं। यात नरेंद्र भोंडेकर यांचा विजय झाला। पुन्हा 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत भंडारा विधानसभा शिवसेनेच्या वाट्याला आली। यात शिवसेनेकडून नरेंद्र भोंडेकर मैदानात उतरले, पण परिणय फुके यांना भोंडेकर नको होते। शिंदे गटातले आमदार असलेल्या नरेंद्र भोंडेकर यांना विरोध म्हणून फुकेंनी भंडारा विधानसभेची जागा भाजपला द्यावी असा अट्टहासही केला होता। मात्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास मर्जीतले नरेंद्र भोंडेकर असल्यामुळे इथंही परिणय फुके यांची काही चालली नाही अशा चर्चा देखील यावेळेला रंगलेल्या होत्या। या निवडणुकीत अपक्ष उमेदवार नरेंद्र पहाडे यांना भाजपनं सहकार्य केल्याचंही बोललं गेलं, पण शेवटी निवडणूक जवळ येताच शिवसेनेच्या दबावानंतर भाजपनं परत महायुतीच्याच उमेदवाराला म्हणजेच भोंडेकरांना मदत केली। यानंतर जून 2025 मध्ये जिल्हा सहकारी दूध संघाच्या संचालक मंडळ निवडणुकीत सुद्धा हा वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसलं। आमदार भोंडेकर यांनी नवीन राजकीय समीकरण स्थानिक पातळीवर तयार करत काँग्रेसच्या पॅनलसोबत निवडणूक लढवली, पण त्यानंतर लगेचच जुलै महिन्यात झालेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत भोंडेकर आणि फुके हे पुन्हा एकत्र निवडणूक लढवताना दिसले। युतीमधील जो घटक पक्ष, ज्या घटक पक्षाने आमच्यासोबत दगाफटका केला, त्यांच्याकडून आम्ही कोणत्याही सहकार्याची अपेक्षा करणार नाही आणि आमच्याकडूनही काही सहकार्य त्यांना मिळेल याची अपेक्षा त्यांनी करू नये। हे सगळे वाद सुरू असतानाच 1 ऑगस्टला महसूल दिनाच्या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोरच शिवसेनेचाही बाप मीच असं वक्तव्य परिणय फुकेंनी केलं आणि शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला। फुकेंनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणीच भोंडेकरांनी केली। पोरगा जसं 10वी मध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पोराने केलं किंवा आईने केलं, काही चांगलं झालं तर कोणी केलं तर आईने केलं आणि काही खराब झालं तर बापाने केलं। त्याविषयी मला हे पक्क माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले। आमच्या मताच्या भरोश्यावर ते आमदार झाले आणि ते आमच्या पक्षाचा बाप काढतात, तर हे या निषेधार्थ आहे आणि आम्ही याचा निषेध करतो। कार्यकर्त्याची भावना तीव्र आहेत। मी सगळ्यांशी कालपासून चर्चा करत आहे, तर ते फार रागावलेले आहेत। हा प्रकार अजून काही दुसरीकडे वळला नाही पाहिजे म्हणून माझी विनंती आहे की त्यांनी माफी मागायला पाहिजे। 2019च्या विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेले हे वाद आता सहकार क्षेत्रातल्या निवडणुका आणि त्यांचे निकाल यामुळे शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या वादाचे पडसाद भंडाऱ्यात उमटणार का, हाच खरा प्रश्न आहे। सरवर शेख, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।